तलावात मूर्ती विसर्जन होत असताना POPच्या मूर्त्या बऱ्याच प्रमाणात असतात. त्या मूर्त्या मुळात त्याचं विघटन होत नाही. त्यामुळे काय होतं की तो तलावाची जवळजवळ उंची जेमतेम मधल्या भागात 16 ते 17 फुटाचीच उंची आहे. आणि POP ह्या विरघळत नसल्यामुळे त्याचा लोड पाण्यामध्ये असतो आणि त्यामुळं त्या मूर्त्या काढणं गरजेचं असतं. त्यामुळे दरवर्षी त्याची सफाई होते, गाळ काढला जातो. कारण ज्या मूर्त्या शाडूच्या असतात त्या विरघळलेल्या मूर्त्या त्यांची गाळ जमा होतो. त्या मूर्त्यांची माती ती जमा होते. मुळात हा तलाव आहे, ह्या तलावाला पावसाच्या पाण्याबरोबर नैसर्गिक झरेसुद्धा या तलावाला आहेत आणि ते बुजू नयेत. त्यामुळे ती खबरदारी म्हणून गेली कित्येक वर्ष तलावाला मान्यता मिळाल्यानंतर त्या तलावाचं साफसफाई करायचं काम दरवर्षी गणपतीच्या अगोदर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होतं आणि त्याची सुरुवात ह्या मेच्या अखेरीस सुरुवात केली जाते. अवकाळीसुद्धा सुरू आहे. पावसात यंदाच बऱ्यापैकी पाऊस पडून लवकर पावसाची सुरुवात होते. अंदमानला मुळात ते आगमन झालंसुद्धा त्यांचं. त्यामुळे काय की पाणी पाऊस पडल्यानंतर त्याला साफ करणं योग्य राहत नाही, तो मिळतसुद्धा नाही साफ करायला. त्यामुळे मेच्या 15 त्या तलावाची साफसफाई करायला घेतली जाते, जेणेकरून गणपती विसर्जनापूर्वी गणेशोत्सवापूर्वी तो पूर्णपणे तयारीनिशी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण व्हावी या दृष्टीने हा दरवर्षीचा उपक्रम आहे. आणि त्याची सुरुवात सालाबादप्रमाणे यंदासुद्धा पाटलेग्राम आगरी समाजाच्या माध्यमातून त्याची देखभालीचं घेतली जाते आणि त्यांच्याच माध्यमातून इथे महानगरपालिकेच्या वतीने तो साफसफाई करायचा शुभारंभ केला जातो. त्याची सुरुवात आज झालेली आहे आणि आजच्या प्रसंगी गाठल्याचे कार्याध्यक्ष अशोक पाटील, जनरल सेक्रेटरी जगदीश पाटील, माजी अध्यक्ष हेमंत पाटील, माजी सदस्य विनायक पाटील, भालचंद्र पाटील, त्याचबरोबर आमच्या महिला शाखा संघटिका योगिता म्हात्रे, मीनाक्षी आडणकर मॅडम आणि आमचे सारस्वत बँकेचे अधिकारी प्रफुल्ल खानविलकर आणि सर्व युवा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज इथे कामाला सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातच करून नाही, या कामाचं पूर्ण होईपर्यंत, विसर्जन होईपर्यंत या कामावर महापालिकेच्या वतीने तशी देखरेख असते, समाजाच्या वतीने समाजाचे पदाधिकारी असतात. तरी मी स्वतः पण आवर्जून तिथे त्या देखरेखीमध्ये असतो की कुठेतरी मग आता हे झाल्यानंतर ती लाईटची व्यवस्था असते ती करून घ्यायला अदानीकडून भाग पडायला लागतं. ज्या हायमास आहेत त्यांची निगराणी कशी ते हायमास इथं मागच्या वेळेस आपण लावला होता, तिथेसुद्धा त्याच पद्धतीची लाईट्स लावली होती. तर ह्या सर्व कामावर लक्ष ठेवून उद्या विसर्जनात कोणताही अडथळा येऊ नये या दृष्टीने आम्ही सर्वजण राबत असतो आणि त्या कामाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी समाजालासुद्धा धन्यवाद देईन, समाजाच्या प्रतिनिधी कमिटी सदस्यांना, की दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा बापाची सेवा करण्याची संधी त्यांनी मला दिली. 3 वर्षाचा कालावधी झाला आहे, नगरसेवक विभागाला नाही आहेत, विसर्जन झालं आहे महानगरपालिकेचं. तर बाप्पाला मी प्रार्थना करीन की बाबा तू तुझं आगमन झाल्यानंतर जाताना ही सगळी इडापिडा घेऊन जा आणि मुंबई महानगरपालिकेचं निवडणुका होईल अशी सुबुद्धी निवडणूक आयोगाला येऊ दे आणि एक चांगला नगरसेवक पुन्हा एकदा घाटल्याच्या सेवेसाठी 153 सेवेसाठी लोकांनी एक चांगला नगरसेवक देऊन घाटल्याची सेवा पूर्ववत त्याच्याकडून सुरू करावी अशीच बाप्पाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. कार्यसम्राट नगरसेवक अनिलजी पाटणकर हे नेहमीच सातत्याने इकडे आगरी समाजाच्या माध्यमातून तलावाची साफसफाई असून दे, आपली नालेसफाई असून दे, म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या अगोदरच त्यांचं हे सगळं काम चालू असतं आणि बाप्पाच्या आगमनापूर्वी हे सगळं तलाव वगैरे सगळं स्वच्छ करण्याचा मोहीमच त्यांनी नेहमीच राबवण्यात येते अनिल पाटणकर साहेबांच्या तर्फे आणि हे प्रत्येक कामामध्ये कार्यरत असतात आमच्या इकडे 153 वॉर्ड घाटल्यामध्ये. आणि आता पण आम्ही सगळीजणं आमची जे आहेत सगळे पदाधिकारी आगरी समाज ट्रस्टचे जे आहेत पदाधिकारी सगळ्यांनी मिळून आम्ही इकडे आत्ताच या कार्यक्रमाचा श्री गणेशा केलेला आहे. हे दरवर्षी हा कार्यक्रम होतच असतो, म्हणजे पाऊस यायच्या आधी तलाव साफ करणं. कारण कसं आहे, हा तलाव म्हणजे तसं वाहतं पाणी नाही आहे, याच्यामध्ये बऱ्याचशा हजारो मूर्त्या दरवर्षी इकडे विसर्जन होत असतात आणि शाडू मातीच्या कमी आणि आत्तापर्यंत POPच्या जास्ती होत असतात. आता तुम्ही पाणी हा काढल्यानंतर असे सांगाडे दिसतात, त्यामुळे हे दरवर्षी करणं गरजेचंच आहे. आणि हे करत असताना
नगरसेवक या विभागाचे पाटणकर ते जेव्हापासून म्हणजे नगरसेवक झाले तेव्हापासून, त्याच्या आधीपासून पण आम्ही जेव्हा नगरसेवक नव्हते तेव्हापासून या तलावावर म्हणजे कामी करतच होतो आणि आताही ते येतच असतात आणि करत असतात. आम्ही सांगायच्या आधीच त्यांचं हे सर्व कार्यक्रम म्हणजे ते स्वतःच आम्हाला सांगणार की अरे ते तलाव साफ करायचा आहे, असं आहे. आणि ते रंगरंगोटीपासून बरंच अजून काय लागलं आमच्या समाजासाठी ते करत असतात. आणि आज समाजाचे सर्व आमचे पदाधिकारी पण इथे उपस्थित होते आणि त्याप्रकारे दरवर्षीप्रमाणे आज आम्ही हा नारळ आज वाढवण्याचं काम केलं आहे आणि आजपासून हे काम सुरू होईल आणि दरवर्षीच्या प्रमाणे ते करतील, आम्हाला त्याचा विश्वास आहे व्यवस्थित होईल. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।